श्रीराम. मंडळी, हे दृश्य विश्व भास आहे, मिथ्या आहे, तात्पुरते आहे असा कोणी कितीही आक्रोश केला तरी माणसाला अखेर या जगातच, येथील मानव समाजातच आपले जीवन घालवावे लागते. शिवाय जीवनाचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी माणसाने जर प्रयत्न केला तर तो करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी आहे. म्हणून प्रत्येक माणसाने स्वप्रयत्नाने निरनिराळ्या गुणांचा विकास करावा आणि आपले व्यक्तिमत्व प्रभावशाली करावे असे श्री समर्थ आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत आहेत. प्रत्येक माणूस जगामध्ये थोडा तरी बदल करू शकतो आणि तो बदल करण्यास त्याने स्वतःपासून सुरुवात करावी. स्वतःमध्ये बदल घडवून आणल्यानंतर त्याने इतर माणसांमध्ये तसाच बदल घडवून आणण्याचे व्रत स्वीकारावे. अशा रीतीने ज्या परिस्थितीत आपण जगामध्ये पाऊल टाकले तिच्यामध्ये थोडी का होईना पण सुधारणा करून जग सोडावे. स्वतःमध्ये आणि जगामध्ये कोणत्या प्रकारची सुधारणा करता येणे शक्य आहे याचे वर्णन या समासामध्ये श्री समर्थांनी केलेले आहे. श्री समर्थांच्या सांगण्याचा भावार्थ असा आहे की माणसाला शहाणपण शिकता येते. अंगी नसलेल्या उत्तम गुणांचा मनापासून अभ्यास करावा. ऐश्वर्य मिळवून भोगावे. शरीराने व मनाने झिजावे. व्याप वाढवून वैभव भोगावे. बहुतांचे अंतरी भरावे. शहाणे करावे जन आणि पतित करावे पावन. जगामध्ये भगवत भजन वाढवावे असे या समासामध्ये श्री समर्थांनी सांगितलेलं आहे. आता याचं निरूपण ऐकूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 14वा समास 6वा चातुर्य लक्षण. आईबापांपासून मिळालेल्या शरीराचे रूप काही आपल्याला पालटता येत नाही, पण अवगुण टाकून चांगले गुण अंगी आणता येतात. म्हणून माणसाने सद्गुणी बनावे, आपले अंतरंग चातुर्याने संपन्न करावे आणि जगामध्ये श्रेष्ठपण मिळवावे. स्वतः समाधान मिळवावे आणि इतरांस समाधान द्यावे. आपल्या शरीराचे रूप आणि सौंदर्य हे गुण अभ्यासाने साध्य होत नाहीत, ते जन्मजात असल्याने त्यावर इलाज चालत नाही. म्हणून अभ्यासाने साध्य होणाऱ्या आगंतुक गुणांच्या मागे लागावे असे श्री समर्थ सांगतात. माणूस काळा असेल तर तो गोरा होऊ शकत नाही. तोंडावर असलेल्या व्रणाला प्रयत्नाने उपयोग होत नाही. मनुष्य मुका असेल तर त्याला बोलता येत नाही. या उपजत गोष्टींना उपाय नसतो. माणूस आंधळा असेल तर त्यास दृष्टी येत नाही. बहिरा असेल तर त्यास ऐकायला येत नाही. पांगळा असेल तर त्यास चालता येत नाही. या उपजत गोष्टींना उपाय नसतो. कुरूपतेची अशी लक्षणे पुष्कळच आहेत. ती सगळी काही सांगता येत नाहीत. म्हणून शरीराचे रूप आणि सौंदर्य बदलता येत नाही असे त्यांनी सांगितले. परंतु अवगुण सोडायचे म्हटल्यास ते सोडता येतात व उत्तम गुण अभ्यास करून मिळविता येतात. शहाणी माणसे कुविद्या सोडून देऊन विद्या शिकतात. मूर्खपण सोडायचे म्हटले तर सोडता येते आणि शहाणपण शिकायचे मनात आणले तर शिकता येते. त्या दृष्टीने अभ्यास केला तर सर्व काही ध्यानामध्ये येते. माणसाला मान मिळाला तर तो मनापासून आवडतो. मग शहाणपण शिकण्याची हयगय कोणीही करू नये. अंगी चातुर्य किंवा शहाणपण असल्याखेरीज समाजामध्ये मोठेपणा कधी मिळत नाही. ही गोष्ट जीवनात आपल्या प्रचितीला येते. यासाठी आपण आपले हित करून घेणे जरूर आहे. जो माणूस सन्मार्गाने जातो तो संतांना आणि सामान्य जनांना मान्य होतो. समजा एखाद्याने आपल्या शरीराला पुष्कळ सजवले पण त्याच्या अंगी जर शहाणपणा नसेल तर ते सजवणे वाया जाते. एखाद्या गुणहीन वेड्याला साज शृंगार करावा तसे हे होते. माणसाने आपल्या अंतरंगातील जाणीव सजवावी. तिच्यामध्ये अनेक प्रकारचे ज्ञान साठवावे. तिच्या बळावर संपत्ती मिळवावी आणि ती मनसोक्त भोगावी. जो माणूस प्रयत्न करीत नाही आणि शहाणपण शिकत नाही, शरीराने कष्ट करीत नाही, उत्तम गुणांचा अभ्यास करत नाही, तो नेहमी चिडचिडलेला असतो. आपण दुसऱ्यांशी जसे वर्तन करावे त्यांचे तसेच उसने लगेच फेडावे लागते. आपण लोकांना त्रास दिला तर आपल्याला देखील पुष्कळ त्रास सोसावा लागतो. हे ज्याला कळत नाही तो करंट आहे, तो दैन्यवाना आहे. जो न्यायाने वागतो तो शहाणा आणि जो अन्यायाने वागतो तो दैन्यवाना होय. चतुर माणसाला चातुर्याच्या अनेक खुणा ठाऊक असतात.
जी गोष्ट पुष्कळ लोकांना पसंत पडते तिचा प्रसार पुष्कळ लोकांमध्ये होतो. पुष्कळांना नापसंत असलेले बाकीचे वाया जाते. पुष्कळ लोक आपल्याला वश व्हावे आणि पुष्कळ लोक आपल्या उलट जावे या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. म्हणून आपल्याला समाधान प्राप्त होईल असेच माणसाने वागावे. समाधानाने समाधान वाढत जाते, स्नेहाने स्नेह जुळतो. चांगलेपणा नाहीसा करायचा म्हटला तर तो क्षणात नाहीसा करता येतो. आहो तर का हो, अरे तर का रे, अशी लोकांमध्ये म्हण आहे. हे आपण ऐकतो आणि ते कळत असून देखील शहाणपण मिळवण्याचा प्रयत्न न करणे योग्य नाही. शहाणपणाने अंतरंग शृंगारले जाते तर वस्त्राने शरीर शृंगारले जाते. या दोन्हीपैकी श्रेष्ठ कोणते याचा तुम्हीच विचार करा. जो माणूस शहाणपणाने आपले अंतरंग शृंगारतो तो दुसऱ्यांचा कार्यभाग करू शकतो. आपल्या शहाणपणाने जो जगाला सुखी करतो तो खरा भाग्यवान पुरुष होय. म्हणून माणसाने पुष्कळ गुण संपादन करावे, जगाच्या उपयोगी पडावे, अज्ञानी जनाला सज्ञान करावे आणि जगामध्ये भगवंताचे भजन वाढवावे. एखाद्याने आपल्या शरीराला खूप सजवले तर त्यापासून लोकांना काहीच फायदा होत नाही. माणसाच्या अंगी चातुर्य असेल तर त्याने पुष्कळ लोकांचे अनेक रीतीने तो रक्षण करू शकतो. चांगले खावे, चांगले जेवावे, चांगले वस्त्र पांघरावे व नेसावे, सर्वांनी आपल्याला चांगले म्हणावे अशी वासना सामान्य माणसाला असते. परंतु शरीराने आणि मनाने लोकांसाठी झिजले तर लोकांमध्ये भलेपणा मिळतो. असे न करता जो उगीच कल्पना करीत बसतो त्याला पुढे कष्ट सोसावे लागतात. समजा लोकांचे एखादे कार्य अडून राहिले आहे. अडचण दूर करून जो माणूस ते कार्य व्यवस्थित पार पाडतो त्याच्याकडे लोक आपल्या कामासाठी आपोआप येऊ लागतात. म्हणून जो दुसऱ्याला सुखी करतो तो स्वतः सुखी होतो. जो दुसऱ्याला कष्ट देतो त्यास स्वतःच पुढे कष्ट भोगावे लागतात. या गोष्टी अगदी उघड आहेत, पण त्या नीट पाहून समजून घेतल्याखेरीज कामाला येत नाहीत. यासाठी त्या समजून घेणे हा भाग्यवान बनण्याचा माणसास शक्य असा उपाय आहे. अशा रीतीने जीवन समजून घेऊन जे वागतात तेच भाग्यवान पुरुष बनतात. बाकीचे न समजणारे उरलेले पुरुष करंटे समजावे. जेवढा व्याप तेवढे वैभव हा नियम आहे. ज्या मानाने वैभव असते त्या मानाने वागावे लागते. माणसाला हे समजले पाहिजे. वैभव प्राप्त करून घेण्याचा उपाय अगदी उघड आहे. कोणतेही कार्य आळशीपणाने नासते म्हणून माणूस प्रयत्न करीत राहिला तर क्रमाक्रमाने ते सिद्धीस जाते. ही उघडपणे दिसणारी गोष्ट ज्याला कळत नाही त्याला शहाणा म्हणता येत नाही. मित्रत्व जोडल्याने कार्य शेवटास जाते आणि वैर केल्याने मरण्याचा प्रसंग येतो. हे माझे म्हणणे खरे किंवा खोटे तुम्हीच आता ओळखा. आपण आपल्याला शहाणे कसे करावे ते कळत नाही. आपले हित आपल्यालाच कळत नाही. लोकांशी स्नेह राखता येत नाही, उगीच वैर करतो. अशा प्रकारच्या माणसांना अज्ञानी म्हणावे. त्यांच्यापाशी कोणासही समाधान मिळत नाही. आपण एकटाच एक असणार आणि तो जर जगात सर्वांशी जर भांडत सुटला तर पुष्कळ लोकांमध्ये त्या एकट्याला यश मिळणे शक्य नाही. म्हणून पुष्कळ लोकांच्या तोंडी आपले नाव असावे, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणामध्ये आपण प्रेम रूपाने भरून जावे आणि आपल्या उत्तम गुणांनी अनेक लोकांना विवेकी बनवावे. पुष्कळ लोकांना शहाणे करावे, जे भ्रष्ट असतील त्यांना पवित्र करावे आणि जगामध्ये भगवंताची भक्ती वाढवावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा चातुर्य लक्षण नाम व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.